एक दोन तीन. डॅन डॅन. सर, कसं वाटलं गिफ्ट? मीच सिलेक्ट केली आहे. तू मलाच विचारतोय कशी आहे. सर, पिक्चर अभी बाकी है. एक दोन तीन. डॅन डॅन. ठीक आहे. बघा बघा. नो वे विश्वा, मी हे लीलाला देणार नाहीये. सर, अहो गिफ्ट देताना तुम्हाला काय आवडेल याचा विचार करायचा नसतो. समोरच्याला काय आवडेल याचा विचार करायचा असतो. मला फसवलंय, माझ्या घरच्या लोकांना फसवलंय. मला हिच्याबरोबर संसार करायचा नाही. लीला, तू कुठून सुरुवात केली होतीस आणि आता कुठे पोहोचलीस? एक दिवस असा होता की एजेना तू डोळ्यासमोरही सहन व्हायची नाहीस आणि आज आज ते तुझ्या प्रेमात पडलेत. अंतरा आईंना कधीही विसरू न शकणारी एजे. लीला नाही, सासूबाई. हे घर आहे माझं आणि इथे चालणार माझंच राज्य. पुन्हा हिम्मत करून देऊ नका मला टशन, कारण मी आहे लीला 2.0 अपग्रेडेड व्हर्जन. हे जे खूप चांगले आहेत ना, म्हणून तुमच्या बरोबर ही अशी तडजोड करत असतात. आणि एजेंनाही तडजोड करायला लावेल इतकी ताकद आहे माझ्या प्रेमात. अगं अगं दुर्गा, काय होतंय? बस 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 इथे. दुर्गा, केवढा घाम आलाय तुला. एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. हे घे पाणी पी. पाणी पी, पाणी पी, पाणी पी पटकन. थांब 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 थांब. सोड सोड, मी सोड. शांत हो, शांत हो, शांत हो. शांत. काय झालं? इकडे बघ. एवढा मनस्ताप करून घेऊ नकोस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी पूर्ण होणार नाही. तुझ्या मनातली भीती कधीही प्रत्यक्षात उतरणार नाही. माझ्याकडे बघ, इकडे बघ. दुर्गा, एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी उद्ध्वस्त करण्यासाठी मी आत्ताच एक सुरुंग पेरून आलाय. आय होप ह्यानी काही गडबड होणार नाही. मला पार्टीत परफेक्शन आणि लीलाचा हॅपीनेस या दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट माझ्यासाठी. कळलं? न्यू इयरच्या पार्टीमध्ये मी लावलेला सुरुंग फुटणार आणि लीलाच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होणार. हा एजे आणि लीलाच्या दुराव्याची सुरुवात असणार. देवा, यावर्षी तू माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केलीस. माझ्या अभिरामचं एकटेपण दूर केलंस. लीलाला त्याच्या आयुष्यात आणलंस. तूच तर आणली तिला त्याच्या आयुष्यात. लग्न झाल्यापासून माझ्या मुलांनी त्यांच्या नात्यामध्ये खूप चढउतार अनुभवले, सहन केले. पण येणारं वर्ष त्यांच्या नात्यामध्ये खूप सुख, समाधान आणि भरपूर प्रेम घेऊन येऊ दे. हे बघा, जेवणाची ऑर्डर तुम्हाला खूप दिवस आधीच दिलेली आहे, त्यामुळे जेवण वेळेत देणं ही आता तुमची जबाबदारी आहे.
मला परत फोन करायला लावू नका, कळतंय? ठेवा आता फोन. अरे करा ना रे काम पटापट, किती वेळ ते फुगेच लावत राहणार आहात? हे बघा, कामात हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही, मी बिलकुल खपून घेणार नाही. अरे काय बघत राहिला, अरे फुगवा ना ते फुगे पटापट. या पार्टीचं नियोजन एजे सरांनी स्पेशली मला दिलंय, या विश्वरूपला. हो मॅडम, हो किती वेळ ते सरबत भरत राहणार आहात? झालंय ना, चला निघा. आज पहिल्यांदा लीलासाठी काहीतरी स्पेशल करायला चाललोय. लीलासारखी एवढी इनोसेंट प्युअर हार्टेड मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. त्यांनी पुन्हा मला जगायला शिकवलं, हसायला शिकवलं. And I'm liking this change. आजची पार्टी, आजचा माहोल फक्त तुझ्यासाठी लिहिला. And I hope I managed to impress you. बेबी, किती सुंदर दिसतेस तू आज. फक्त आजच. तसं नाही, तू रोजच सुंदर दिसत असतेस, पण आज जरा जास्तच स्पेशल दिसतेस. ओ बेबी, थँक्यू. चला बाजूला वा. एजे सरांची तयारी झाली की नाही ते बघायचंय मला. चला. अरे विश्वा, काय आज काय एवढं स्पेशल? काय सकाळपासून धावपळ सुरू आहे तुझी? अहो लीला वहिनी आहेतच एजे सरांसाठी स्पेशल. हे सगळं जे आहे ना ते एजे सरांनी लीला वहिनींसाठी केलंय. अरे बोलत काय बसलो तुमच्याशी, मला जायचंय एजे सरांना तयार करायचंय. जातो. सरप्राईज म्हणजे बाबा लीलाला प्रपोज वगैरे तर करणार नाहीयेत ना? काय तेच 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 गिरवता रे? कुणालाच काहीच कामं नाहीयेत का? आपापली कामं करा, चला. अहो वहिनी, पहिलं काय काम आहे ते तर सांगा. अहो बाबांनी घरातल्या घरात पार्टी ठेवली आहे आणि बाहेरच्या एकाही व्यक्तीला इन्व्हाइट नाही केलंय. आता काय आम्ही आमचं स्वागत करायचं का? वेलकम दादा, वेलकम. पार्टीला आलायस तू. वा 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 वा. येऊ का आत? वा, ही बाई इथे आली आहे म्हणजे पार्टीमध्ये आता खरी मजा येणार.
छान दिसताय बाई पूनम. या या, नमस्कार नमस्कार. नमस्कार. बरं वाटलं आलात. रेवती रेवती नाही आली? अहो तेच तर, आमची रेऊ एवढी कामात आहे ना, ते काय सांगणार आता. नाताळाला नववर्ष आहे, ते एवढे ते केकची ऑर्डर, पेस्ट्रीची ऑर्डर, आता नवीन नवीन काय ते फ्लेवर करते ना, ती खूपच कामात आहे हो. छान छान. सरोजिनी ताई, नाही तुम्हाला सांगू का, हे येणारं वर्ष आहे ना, ते आमच्या मोहिते कुटुंबासाठी अगदी भरभराटीचं असणार आहे बघा. असंच असू दे, असंच असू दे. वहिनी, हे दोघं इथे काय करतायत? घरच्या घरी पार्टी होती ना. वहिनी, ते पण आपल्या घरचेच आहेत ना, आणि बाबा बोलवणारच लीलाच्या आई वडिलांना. ही घरातले आहेत. शी. या या तुम्ही, मी आहेच, तुम्ही या. हा? हो. या. छान दिसताय हा सगळे तू. नाही नाही, कोणी मला आमंत्रण पत्रिका आहे का, पास आहे का असं विचारायच्या आधी मीच सांगते, आम्ही आपणहून नाही आलेलो असे फुकट्यासारखे. एजे त्यांनी रीतसर आमंत्रण दिलंय आम्हाला, हो की नाही हो? छान दिसताय हा. पण ए दादा थांब ना, सरबत हवंय मला रे, काय गरम होतंय. ए दादा, ए थांब थांब. जा ना आता. कालिंदी, काय चाललंय तुझं? कशी आहे या बाईला ना, कारणच हवं असतं या घरात यायचं. तरी नशीब ती रेवती आली नाही. बहिणी असं काय करता? यश पण तर नाहीये ना इथे. यश जिथे रेवती तिथे. मला तर वाटतं ते दोघं ना एकत्र न्यू इयर सेलिब्रेट करत असणार. कुठे गेलायस तू यश? आय होप तू त्या रेवतीला भेटायला गेलेला नाहीयेस. दुर्गा, यश आता लहान राहिलाय का? हे असं कंट्रोल नाही करू शकत तू त्याला. कंट्रोल? मी किशोर, मलाही त्याला असं कंट्रोल करायला आवडत नाहीच आहे. यश जर त्या रेवतीच्या नादी लागला नसता ना, तर मी असं वागले नसतेच. भाऊ आहे तो माझा, सख्खा भाऊ. हे बघ किशोर, मला दुसरी कुठलीही मुलगी चालली असते, पण ती रेवती नाही. अँड इट्स फायनल. तू रेवतीच्या बाबतीत खोटं का बोललीस की ती खूप बिझी आहे म्हणून? येऊ शकली असती ती. मोहिते, तुम्हाला ना कुठेही नेण्याची सोय नाहीये. खरं सांगायला हवं होतं. काहीतरीच तुमचं खोटं बोलावंच लागतं. कार्टी घरी रिकामीच एकटी बसली कोंडून घेऊन स्वतःला. ते पार्टीला आली असती, ते छान चाललंय सगळं. हॅपी न्यू इयर बाबा. हॅपी न्यू इयर बाबा. हॅपी न्यू इयर इज इट. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. अविराम, होय. लीला कुठे आहे? ही नाही आली अजून? तिला रेडी व्हायला वेळ लागेल. इट्स ओके, घेऊ दे टाइम. कालिंदी, आपली लीला ना खरंच नशीबवान आहे. म्हणजे बघ ना, त्यांच्या लग्नाला 1 वर्षही झालं नाही तरी सुद्धा एजे किती समजून घेतात ना तिला. ओ मोहिते, बस झालं तुमचं ते लीला पुराण. नाही, आपल्याला ना रेवती नावाची अजून एक मुलगी आहे आपली. जरा तिचा विचार करा. काय हो, तुमच्या लक्षात आलं का?
यश तो दिसत नाहीये कुठे पार्टीत आल्यापासून. देव करो आपल्या रेऊला भेटायला तो आपल्या घरी गेलेला असो. एजे पार्टी सुरू करूयात का? सगळे थांबलेत, सगळ्यांचाच वेळ वाया जातोय ना. मी आधीच तुम्हाला सांगितलंय तिला थोडा वेळ द्यायला हवा. येईल ती. ऐकलत का वहिनी? एरवी वेळेसाठी एवढे पर्टिक्युलर असणारे एजे आज म्हणतायत की लीलाला तिचा वेळ घेऊ दे. कधी येणार आहे ही? तर वाट बघते ती काय बनवून घेणार आहे. तुम्ही प्लॅन करताय, पण तो प्लॅन नक्की वर्क होईल ना? तर परत तोंड कशी पाडाल? वहिनी सगळा प्लॅन सेट आहे. आज काही प्रपोजल वगैरे होणार नाही, आणि झालं तरी लीला तोंडावर पडणार आहे बघा. सर 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 लीला वहिनीची गाडी येताना बघितली. त्या आता कोणत्याही क्षणी इथे येतील. फायनली विश्वास सगळी तयारी नीट झाली आहे ना? हो सर. नो गुफापसा. नाही नाही सर. अरे लाईट्स कशा गेल्या? काय झालं? लाईट का गेल्या? आली. अरे बापरे, लाईट गेली की काय? पार्टी होती ना आज? कोणी आहे का? आजी एजे सर लीला वहिनी किती छान दिसत आहेत ना. सर फुल लाईट करू? लीला शेंडी बघ.